पण त्यांना पाहता हिरामनजी घरत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते अमीनजी दाखवे माजी उपसरपंच दिनेशजी पाटील सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही अभिजित आशिष हे दोन खेळाडू चंदू घरत साहेब यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलंही स्वागत सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते चंदू घरत. यस लेट्स प्ले ग्रीन सिग्नल पंचांचा डावाला पहिला बॉल शॉट ऑफ प्लेन होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डबल मांडे स्ट्रोक कन्फ्यूज झाले खेळाडू कारण एवढ्या लॉंग रनअपने बॉलर आला होता त्यानंतर थोडासा धीम्या गतीचा बाउन्सर पाहायला मिळाला त्या ठिकाणी लवकर बॅटचा फेस क्लोज झाला. डॉट बॉलने सुरुवात केली आहे नयन पाटीलने या षटकाला. सिद्दीक करोले संघ एका बाजूला आपण पाहत आहे खरं तर कंबुसरे संघ. सिद्दीक करोले म्हटलं की आमचे एक नामांकित समालोचक योगेश मडवी आमचे खरं तर बंधुतुल्य मित्र त्यांचा संघ इनसाइड आउट हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड केले डीप मध्ये बॉल चाललाय त्या ठिकाणी लॉंग ऑफला फिल्डर आहे सेकंडचा कॉल 2 धाबा कंप्लीट करत असताना हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळाले. 2 रनने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलं अभिजितने टीमचं अकाउंट ओपन केलं 2 धाबा दा फलकावरती पाहायला मिळतील. डी पोल मधला हा पहिला सामना खरं तर कौतुक करायला गेलं आमच्या आयोजकांचं पहिल्यांदा या परिसरामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. वन्स अगेन खोला टाकला बॉल परफेक्ट यॉर्कर ब्लॉक हॉल मधला हा बॉल पाहायला मिळाला ज्या ठिकाणी आणखीन एक निर्धाव चेंडू भरधाव वेगाने टाकला निर्धाव डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक या स्पर्धेमध्ये 70+ रन 80+ रन होताना पाहिल्या या स्पर्धेमध्ये कधी कधी 6 बॉलमध्ये 5 धावा देखील होताना पाहायला मिळालेल्या नाहीयेत त्यामुळे विकेट बहुरंगी राहिली. मिस टायमिंग फटका आहे झेलची संधी शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रवाहाच्या विरुद्ध झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक खेळाडू बाद झाला. मनीषने टिपला झेल मैदानाच्या आतमध्ये संपला. अभिजितचा खेळ पहिला धक्का कळंबुसर संघाला. संजय म्हात्रे यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. तारा गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप पंचायत करणाऱ्याच्या विद्यमान सदस्य आहेत ते आदरणीय राजेंद्र म्हात्रे आणि आमचे उत्तम शिक्षक संजय म्हात्रे यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत या स्पर्धेनिमित्तानं मी करत आहोत. पहिला खेळाडू बाद झाला अभिजित मैदानाच्या बाहेर झाला. टार्गेट सेट करायचं आहे पहिल्या सत्रामध्ये. परिसरातील 2 संघ आहेत सूर्या मस्कर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला जयवन सूर्या नाहीये ब श्रेणी मधला संघ असेल मोह तर एका बाजूला जयवन आमचे मित्र जयवन यांचा संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिलं सत्र जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. पहिला बॉल फेस करत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह षटकार.
स्वप्नील पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय. बॉलिंग ट्रॅक मध्ये समोर फलंदाज असेल स्ट्राईक मैदानामध्ये आशिष पाटील, तर एका बाजूला सुचित मात्रे हा खेळाडू नौसाकी गेला असेल. पार्टनरशिप फार महत्वाची राहील या मॅच मध्ये कळंबुसरे संघासाठी. यॉर्करचा प्रयत्न होता ड्राईव्ह करत असताना बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑन मध्ये खेळले. हलक्या हाताने मात्र बॉलला ड्राईव्ह केलाय अलॉंग विथ कार्पेट. फटका आपण पाहिला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रनने मात्र स्ट्राईक रोटेट होताना तब्बल 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 2 खेळाडू बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. एका बाजूला मैदानामध्ये एक कळंबुसरे संघ ज्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहता मैदानामध्ये पनवेल बेल्ट मधील कद सिद्धी करोले संघ. या गावामध्ये अनेक नामांकित स्पर्धा पाहिल्या, नाईट स्पर्धा, ज्यामध्ये आमचे मित्र मनसे जेकरदर प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष योगेंद्र पाटील यांचा आवर्जून मी उल्लेख केले. संदेश पाटील असतील आमचे मित्र. बॅकफुटला गेले, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका आहे, परंतु डीप स्क्वेअर लेग मध्ये डीप बाउंड्रीला फिल्डर उभे होते त्यामुळे बॉल सेफ लँडिंग झालाय. या दरम्यान 2 धावा घेताना आपण पाहिलं या दोन्ही खेळाडूंना चांगलं कॉलिंग, गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती 2 गडी बाद 11 धावा. 11 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. मागचा सामना पाहिला तर या परिसरातील नामांकित संघ आणि एका बाजूला आणखीन एक दिग्गज संघ जय भवानी बारापाडा, या 2 संघांमध्ये लढत पाहिली. सलग 2 सामने जिंकत सुपर 12 मध्ये रवींद्र स्मृती 11 स्टार तारा संघ दाखल झाला सुपर 12 ला. पुन्हा एकदा फुल टॉस, पॅडल स्वीपचा प्रयत्न, पंचांना बीट केलं, बॉल निघाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. डीप मध्ये फिल्डर आहेत, फेकी येईल, तदबर मात्र आणखीन 2 धावा. चांगलं कॉलिंग. कधी कधी षटकार चौकार जेव्हा येत नाही तेव्हा मात्र सिंगल डबल या रन देखील आपल्या संघासाठी महत्वाच्या असतील. आणि या रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू चांगलं, दोघांमध्ये चांगलं तालमेल, चांगलं कॉलिंग, कम्युनिकेशन चांगलं होतं. त्याचा फायदा कळंबुसरे संघाला झाला. 2 धावा सलग 2 बॉल होती मिळाल्या. टोटल धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 13 धावा. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, या वेळेला पुलचा प्रयत्न होता, फाईन लेगला मात्र बॉल निघाला. त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा पार चौकार. सतरा धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर मार्गस्थ असताना स्वप्नील पाटीलच्या समोर लेफ्टी बॅटर मैदानामध्ये सुचित मात्रे चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला. चांगलं आक्रमण हे त्याच्या माध्यमातून झालं. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, गुडघा टेकत या ठिकाणी फाईन लेगला बॉल झाला. सेकंडचा कॉल वन्स अगेन. तिसऱ्यांदा 2 धावा कंप्लीट. तिसरी रन पूर्ण होईल का? झाली आहे. गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलं 2 धावा होत्या, तिथे तिसरी धाव देखील आली. आणि इथे मात्र 3 धावांच्या मदतीने संघ पुढे जाताना पाहायला मिळेल. तब्बल 20 धावा. 2 खेळाडू बाद 20 अशी धावसंख्या. दुसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करताना कळंबुसरे संघाच्या माध्यमातून. उत्तम जोशी अंपायरच्या भूमिकेमध्ये, एका बाजूला हिरामन भोसले अंपायरच्या भूमिकेमध्ये. खरं तर या क्षेत्रामध्ये क्रिकेट एक आता प्रोफेशनल झालं, व्यावसायिक झालं. पंच, समालोचक, लाईव्ह टेलिकास्ट टीम, स्कोरर यांना चांगलं मानधन मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. जर का उत्तम जोशीने नक्कीच या क्षेत्रामध्ये फोकस करता येणाऱ्या कालखंडामध्ये तो देखील एक प्रोफेशनल अंपायर होऊ शकतो. लेट कटचा प्रयत्न, लाऊड ऑफिस झाले बघा. इथे थोडा आम्ही देखील पॉज घेतला, त्यामुळे 22 कदर ओव्हर कंप्लीट या ठिकाणी घोषित केले पंचांनी. कोणत्याही प्रकारचा दबाव पंचावरती नव्हता. सेफ आहे त्या ठिकाणी फलंदाज. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना कळंबुसरे संघाची धावसंख्या धावफलकामध्ये लागली तब्बल 20 धावा. 2 खेळाडू बाद 20. अजून 2 षटकं बाकी आहेत. या अगोदर मोहो संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला वारदोली संघाचा कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करत. ड्रिंक्स ब्रेक होतोय. आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून.
बाद झाले आमचे शाहनवाज दलवी मंचावरती सामन्याचा आनंद घेतात करता सिद्दीक करवले गाव आणि त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध राहिला आणि त्यांच्या वतीने देखील सिद्दीक करवले टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांचा देखील मनापासून आभार. शाहनवाजभाई दलवी यांना आपण पाहता मंचावरती अनेक सारे क्रिकेट चाहते या मैदानाच्या अवतीभोवती उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं मनापासून स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे सुयोग मडवी हा खेळाडू यंगस्टर नवीन जोमाचा नवीन उमेदीचा हा खेळाडू पहिल्या 2 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने 20 धावा आल्या. मागच्या ओव्हरमध्ये 12 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किमान 25+ रन बनवावे लागतील. कंबुसरे संघाला क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. समोर फलंदाज सज्ज सूचित ऑन साइडला अलॉंग विथ कार्पेट डीप स्क्वेअर लेग मध्ये फटका वेगवान आहे. गोळीच्या वेगाने निघाला फिल्डरला बीट करून सीमा पार नशिबाचा चौकार. शेवटच्या सामन्यामध्ये पाहिला तर निकेश चौधरी श्रीडोनचा खेळाडू कारण त्याने काय फलंदाजी केली डाव्या हाताचा लेफ्टी बॅटर रोहित मात्रेच्या अगेन्स्ट 19 धावा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी अतिघाई संकटात असं म्हणतात झेल सुटला आणि त्यानंतर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील नशिबाचा चौकार सलग हा दुसरा चौकार मिळाला कलंबुसरे टीमसाठी. सलग चौकार तिसरा येईल का खोला टाकला बॉल आणि यावेळेला आपण पाहता बॉल निघाला मागे. कर्नाला ग्रामपंचायतचे खरतर माजी सरपंच राजू शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचा मनापासून आभार. खरतर त्यांच्या घरामध्ये थोडंसं दुःख झालं. दुःखद घटना घडली त्यामध्ये या स्पर्धेमध्ये येऊ शकले नाहीत पण त्यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा. त्याबद्दल राजू शेठ पाटील आपलं मनापासून आभार आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. वेगवान बॉल लेंथ बॉल होता अँगल बनवला आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं कारण थोडासा वाईड लाईनच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती 50+ रन जर झाल्या पहिल्या सत्रामध्ये तर त्या धावांचा पाठलाग करताना अक्षरशः घाम गावा लागतो प्रत्येक टीमला. यावेळेला थोडासा धीम्या गतीचा बॉल पेस व्हेरिएशन एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. गती काढली बॉलची त्याच्यावरती मात्र पुल करत असताना हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये भिसावला आणि एक दमदार विकेट मिळाला. फिल्डिंग करताना करवले संघाला खेळाडू बाद झालाय सूचित बॅक टू द डगआउट. क्या बात है. परस्त्री माते समान मांडणारे आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर सध्या ट्रेंड बनलाय. कोण दाढी वाढवतोय कोण कानामध्ये डूल घालतोय कोण टिळा होतोय चंद्रकोर. परंतु राजांचे विचार ज्याच्याकरता अंगी असेल तोच खरा सच्चा शिवभक्त. दिसण्यावर खरं शिवभक्त नाही परंतु विचार त्यांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारी ही मंडळी तयार व्हायला हवी असा एक चांगला मेसेज या गीताच्या माध्यमातून मिळाला. सेकंडचा कॉल 2 धावा आल्या. इथे मात्र 2 धावा घेत असताना हे दोन्ही खेळाडू चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये ताळमेळ पाहायला मिळाला. आणखीन एकदा 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिला 31. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 50+ जर पुढे गेला पहिल्या सत्रामध्ये कळंबुसरे संघ तर या धावांचा पाठलाग करताना अडचणीला सामोरं जावं लागेल सेकंड इनिंग मध्ये करवले संघाला. कारण या मैदानामध्ये रन चेस करत असताना प्रत्येक संघाला अक्षरशः घाम गावा लागला. प्रचंड मेहनत करावी लागेल. त्यामुळे इथे जर का 50+ रन आल्या तर मात्र नक्कीच फायटिंग टोटल राहील कलंबुसरे संघासाठी. डाऊन द ग्राउंड ओव्हर पिच बॉल
त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्राकडे खेळले. पहिली रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. फेकी अतिशय वेगवान. बॉल कलेक्ट करताना थोडी घाई झाली, त्यामुळे सेकंड रन कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 2 धावा आल्या याही बॉलवरती. या 2 रनच्या मदतीने तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. टोटल धाव फलकावरती 3 गडी बाद, तब्बल 33 धावा. नेल्सन फिगर. धन्यवाद. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने तब्बल 33 धावा धाव फलकावर झाल्या. 3 खेळाडू बाद 33. नेल्सन फिगर तुम्ही स्कोर कार्ड मध्ये पाहिलं, परंतु अजूनही वेळ गेलेला नाहीये. येणाऱ्या 1 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कंबुसर टीमला इथे मात्र बनवावं लागतील. या मॅचच्या दरम्यान पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मनीष मडवी हा खेळाडू आता बॉलिंग मार्क वरती आला. या मॅचच्या दरम्यान अंतिम षटक मनीषचा असेल फार एंड कडून. हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आला. 33वा धाव फलकावरती. अंतिम षटक समोर स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहत आहे आशिषला. पहिला बॉल वेगावरती स्वार झाले, पण लाईन खराब होती. डाऊन द लेग. पंचांचा इशारा वाईड बॉल. उत्तम जोशी सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून इशाराला इट्स अ वाईड. अतिरिक्त रन्स मात्र मिळेल बॅटिंग करताना कंबुसर टीमला. 34 धाव फलकावरती आहेत. 34 रन ऑन स्कोर कार्ड. कमबॅक केलं कंबुसर संघाने. याही वेळेला आपण पाहिला एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. कॅच इट कॉल. पहिला बॉल वाईड. त्यानंतर आपण पाहिला हलकीशी बॅटची कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बेसावलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का कंबुसर टीमला. खेळाडू बाद झालाय. आशिष बॅक टू द डगआउट. डीजे जगदीश, डीजे सुनील आणि डीजे जगदीश यांना मन पाहता अप्रतिम संगीतांची मेजवानी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता पहिल्या रात्रीपासून प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानात पाहिली. मैदानाकडे 6व्या क्रमांकाचा खेळाडू साहिल दाखल झाला. साहिल मात्रेला आपण पाहताय. अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी. टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलका तब्बल 34 34 धावा आहेत. अजूनही येणाऱ्या 5 बॉलमध्ये किमान 12+ रन तरी यायला हव्यात बॅटिंग करताना कंबुसर टीमसाठी. याही वेळेला ओव्हरपिच बॉल लॉफ करत असताना बॉलने उंची घेतली आहे. डिस्टन्स कमी क्लिअर केलंय. झेल खाली क्षेत्ररक्षक आले. बंटी पाटील झेल टिपत. स्वप्नील पाटील होते माफी असावी. झेल टिपलाय. मैदानाच्या बाहेर आल्या पाहुली माघारी परतावं लागेल साहिल मात्रे या खेळाडूला. ट्रिक असेल हा खेळाडू. आता जर का इथे विकेट मारला तर या स्पर्धेमध्ये आणखीन एक विकेट ट्रिक पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये बरंच काय पाहिलं. 3 मेडल षटकं पाहिली या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर एका ओव्हरमध्ये 30 धावा होताना पाहिल्या. या स्पर्धेमध्ये एका ओव्हरमध्ये 5 धावा डिपेंड होताना पाहिल्या. या स्पर्धेमध्ये एका ओव्हरमध्ये 19 धावा चेस होताना पाहिल्या. अशा अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये पाहिले या मैदानावरती. अप्रतिम असं एक क्रीडांगण. सध्या आपण कर्नाळाच्या कुशीमध्ये आहोत, बारापाडा गावामध्ये. अप्रतिम दमदार आयोजन. फुल एंड बॉल मिस टायमिंग फटका. 1 रन या बॉल वरती मिळाली. एका रनने मात्र संघ पुढे चालला. टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलका तब्बल 35 35. 5 खेळाडू बाद. चंदू गरज यांच्या वतीने तर आमच्या आयोजनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आयोजन त्यांना आवडलं आणि त्यांच्या वतीने आयोजकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक डोनेशन आलं. त्यांचं मनापासून आभार. याही वेळेला आपण पाहिला फुल एंड बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना
वेगाने पहिली सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल, थोडासा खराब चुकीचा थ्रो पाहायला मिळेल का नाही, हा निर्णय मध्ये तिसऱ्या पंचांकडे जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतल्यास स्क्वेअर पंचाने चेक केलं जाईल. प्राप्ती लाईव्ह या टेलिकास्टच्या माध्यमातून वावंजाचे आमचे मित्र आहेत करता जितू गोंधळी, त्यांची ही लाईव्ह सेवा त्यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. निर्णय खेळाडू बाद आहे, क्लिअर आहे, नो डाऊट. भरपूर मागे होता, मी मगाशी म्हटलं हा थ्रो कदाचित चुकीचा असेल, परंतु त्या ठिकाणी भरपूर मागे राहिले, परंतु त्यामुळे खेळाडू बाद रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाले. धन्यवाद. चला वारदोली संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. एका बाजूला मोह संघाला आपण पाहणार आहात, दोन्ही टीमचे कॅप्टन. याही वेळेला आपण पाहता एक्सा कव्हरला इनसाइड आउट केले, लॉंग ऑफ क्षेत्राकडे हा फटका पाहायला मिळाला. थ्रू द कव्हर सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आणि इथे मात्र आणखीन एक रन. शिवक मडवीचा अतिशय चांगला थ्रो पाहिला, आणखीन एक विकेट खात्यामध्ये ऍड झाला. बॅक टू द बॉलर, स्वतःला स्ट्रेच केलं गोलंदाजाने, फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवलं आणि इथे मात्र आणखीन एक रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. एंड इज वेल, शेवट गोड केला या सत्राचा. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करताना कमुसर टीमला. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलक तब्बल लागली फक्त आणि फक्त 37 धाव फलकावरती आहे, त्यामुळे 38 टार्गेट उभं केलंय. नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना सिद्धी करोले संघासमोर कळंबुसर टीमने. चला लगेचच मैदान सोडा, सिद्धी करोले टीम खेळाडू कक्षामध्ये आपण बसून घ्या. कळंबुसर टीमला विनंती राहील आपण एका लाईन मध्ये मैदानात ताबा घ्या आणि यानंतर टॉस कडे वळणार आहोत. वारदोली विपक्ष मोहो या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. आदरणीय चंद्रकांत घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत पुढच्या सामन्याचा. वारदोली विपक्ष मोहो सामना 4 षटकांचा असेल, त्यामुळे दोन्ही संघ, वारदोली संघाचा कॅप्टन एका बाजूला, मोह संघाचा कॅप्टन चंद्रकांत घरत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. धन्यवाद. तर सन्माननीय चंद्रकांत घरत साहेबांचा सर्वप्रथम सन्मान करूया. आयोजकांना विनंती राहिली उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला होता. चंद्रकांत घरत साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय चंद्रकांतजी घरत साहेबांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. थोड्याच वेळामध्ये काही क्षणातच वारदोली संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर टॉस केला जाईल. पंचाच्या भूमिकेमध्ये उत्तम जोशी, हिरामन भोसले, जीवन गावण सर, नीरज खतर, आमचे शैलेश चव्हाण सर सध्या विश्रांती त्यांना मिळाली. नवीन पंच तुमच्या स्क्वॉडमध्ये ॲड करा. अनुभवी खेळाडू खरं यंदा 40+ होतील. उत्तम जोशी यंदा बरोबर 40वा वर्ष त्यांच्या अकाउंटला ॲड होईल. 40+ क्रिकेट त्यांना आपण खेळताना पाहणार आहोत. चला लगेचच विनंती राहील सिद्धी करोले टीम आपली पहिली जोडी आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे पाठवा. नयन पाटील आणि त्यांच्या बरोबरीने पांड्या मडवी हे 2 ओपनिंग ब्लास्टर मैदानाकडे जातील. फक्त 38 धावा येणाऱ्या 24 बॉलमध्ये बनवायच्यात. फक्त जरी म्हटलं असलं तरी या मैदानामध्ये 38 धावा बनवण्यासाठी कधी कधी घाम गावा लागला. या क्रीडांगणामध्ये गोलंदाजांना चांगला बेनिफिट मिळाला, त्यामुळे इथे सुरुवात चांगली करायला लागेल. चला वारदोली संघाचे कॅप्टन आलेत.
या लवकर टॉसकडे आपण बोलूया. टॉस केला जाईल आदरणीय चंद्रकांत घरत साहेबांच्या शुभ हस्ते. इथे आम्ही टॉस संपन्न करत आहोत. सामना 4 षटकांचा असेल. एक रिव्ह्यू तुम्हाला असेल बिमर आणि रनआउटसाठी. याची नोंद दोन्ही टीमनं घ्या. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 सामन्याचे गुण हे मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यासाठी ग्राह्य धरले जातील. याची नोंद देखील प्रत्येक संघाने घ्यायची आहे. तर आदरणीय चंद्रकांत घरत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला तो वारदोली जाणता राजा वारदोली विपक्ष मोहो या 2 संघांमध्ये. मॅचकडे आपण जाऊया. आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. पहिल्या रात्रीमध्ये क्रिशा 11, जय हनुमान दापोली, विशाल जितेकर, विश्वजित म्हात्रे यांचा संघ सुपर 6 मध्ये बक्षीस पात्र होताना पाहायला मिळाला, क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. कालच्या रात्रीमध्ये सुपर 12 मध्ये कासरबड संघ आज दाखल झाला. त्यांच्या बरोबरने साई एकविरा, श्रीराम शिरडोन हा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. आज आपण पहिल्या सुरुवातीला 11चा तारा रवींद्र स्मृती हा संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला. टॉस संपन्न झाला. टॉस जिंकला मोह संघाने. निर्णय यस फील्ड फर्स्ट ऑफ लक. मोह संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगला आमंत्रित केलंय जाणता राजा वारदोली या टीमला. पहिल्या षटकासाठी कळंबुसरे संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आशिष बॉलिंग मार्कवर दिला. सुरुवातीपासून फलंदाजांना डॉमिनेट करावं लागेल. हा सामना वाचवायचा असेल कळंबुसरे टीमला. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. उरण पूर्व बेल्टमध्ये आपण जर गेलात त्या परिसरामध्ये नामांकित असा हा संघ आहे. कळंबुसरे पहिल्या बॉलवरती नटरंग स्टाईलने फिरून मारला बॉलला. नयन पाटीलचा हा नयनरम्य फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. बॉल 32 षटकार पाहायला मिळाला. येणारे 17 करता 23 बॉल विजयासाठी 32 समीकरण. नयन पाटील अतिशय स्फोटक खेळाडू. या संघाचा ओव्हरपिच बॉल हलकीशी कडा घेत बॉल चला त्या ठिकाणी फ्लॅश स्लिपला रिस्की रन घ्यायची होती. पांड्या मडवीला नकार दिला नयनने, कारण त्यालाही माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्व किती आहे. बहुमूल्य त्याचा विकेट आहे. प्राइज विकेट ज्याला म्हणता येईल, किमती विकेट आहे. जर का नयन बाद झाला तर थोडासा डॉमिनेट करता येईल त्या ठिकाणी सिद्धी करोले टीमला. त्यामुळे नयनने नकार दिला. आणि त्यानंतर गुडघा वाकवत या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने खेळताना मात्र हा बॉल झाला डाऊन द लेग, डाव्याच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त रन्स मात्र मिळेल बॅटिंग करताना सिद्धी करवले या संघाला. 1 रन या ठिकाणी ऍड होईल. टोटल धावा आपण जर मला धाव फलक डबल बिनबाद 7 धावा. वन्स अगेन वेट अँड वॉच. थोडा धीम्या गतीचा बॉल. वाट पाहिली आणि बॉलची वाट लावली. कव्हर पॉइंटला बॉल निघाला. दणदण करत सीमा पार. चौकार. चौकार, षटकार आणि 1 अवांतरण. 11 धावा धाव फलकावरती. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. 4 मुंड्या चित केलं नयन पाटीलला. त्रिफा उद्ध्वस्त केला. फर्निचर डिस्ट्रॉइड. पहिला खेळाडू बाद नयन पाटील. बॅक टू द डगआउट. दोन बाईक आजवर या खेळाडूने पटकावल्या असा सिद्धी करवले संघाचा एक नामांकित खेळाडू साजिद मडवी. परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिला आपल्या फॉर्मसाठी तो संघर्ष करतो. बॅट पॅच हा त्याच्या बाट्यावर राहिला, परंतु या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये त्यालाही आपल्या नावाची छाप सोडावी लागेल. कर्नाला परिसरामध्ये हा संघ पहिल्यांदा खेळताना पाहायला मिळाला. सिद्धी करवले यावेळेला हुक केला बॉलला. फाईन लेगला बीट करून बॉल निघाला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप. नशिबाची साथ. वन्स अगेन चौकार.
38 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आणि सुरुवातीलाच आपण पाहिलं आतापर्यंत धावा आपण जर पाहिलं तब्बल 15 धाव फलकावरती आल्या. बॅकफुटला गेले, एक कटचा प्रयत्न होता, शॉर्ट कव्हरला फटका आपण पाहिला, वेगवान धाव, रिस्की रन घेतली, एक रन कंप्लीट होताना पाहायला मिळाली. आयुष्यामध्ये रिस्क न घेणं ही सर्वात मोठी रिस्क आहे, कारण तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते. एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर रिस्क घ्यावी लागते, कारण जिंकलात तर तुम्हाला त्याचा आनंद मिळेल, पराभूत झाला तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच मिळेल. त्यामुळे इथे एक रन आली शेवटच्या बॉलमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना सिद्दीक करोळे टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली, एक गडी बाद, तब्बल 16 धावा, 16 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं तर आतापर्यंत जवळजवळ 22 धावांची गरज येणाऱ्या 18 बॉलमध्ये सिद्दीक करोळे टीमला. आणि इथून कळमुसरे टीमला जर का हा सामना वाचवायचा असेल तर मात्र एखादा इकॉनॉमिकल फिगर षटक हवा या संघासाठी. कमी धावांचं षटक, जास्तीत जास्त विकेट, जास्तीत जास्त डॉट बॉल गोलंदाजांना टाकावे लागतील या स्पर्धेमध्ये. कमबॅक होईल का याची चर्चा सध्या सुरू झाली. आमचे मित्र चेतन, यस वेलकम, आपलंही स्वागत. नुकताच वारदोलीमध्ये जाणता राजा ट्रॉफी नाईट स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं, त्या स्पर्धेचे दमदार आयोजक, त्यांचंही वेलकम स्वागत. नेक्स्ट मॅचमध्ये वारदोली संघाला बॅटिंग करायचे पहिल्या सत्रामध्ये, कारण टॉस जिंकला मोहो संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. एका बाजूला बॅटिंगला इन्व्हाइट केलं मैदानाच्या आतमध्ये खरं तर वारदोली संघाला. तिसरा सामना असेल फ्रेंड्स 11 रीस विपक्ष कसलखंड, चौथा सामना असेल न्यू 11 कारपाडा, एका बाजूला असेल गावदेवी दिघाटी. या संघांमध्ये लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. पण तो विद्यमान सामना पनवेल तालुक्यातील सिद्दीक करोले महानगरपालिका क्षेत्रातील हा संघ आहे, प्रभाग क्रमांक 1 मधला हा संघ आहे. याही वेळेला बॅटच्या टो एंडला बॉल लागला, मिस टायमिंग फटका. ऑन साइडला बिगिटचा प्रयत्न होता पण तो फटका फसला आणि मोठा धक्का बसला साजिद मडवीच्या स्वरूपात सिद्दीक करोले टीमला. थँक्यू. 17 बॉल 22 नवीन खेळाडू मैदानाकडे झाला. स्वप्नील पाटील, मगाशी म्हटलं एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवा आहे कळंबुसर टीमला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. कमी धावांचं षटक जर का कळंबुसर संघासाठी आलं तर या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो. त्यामुळे इथे हे षटक फार निर्णायक राहील. मधुर भोईर या खेळाडूचं, या ठिकाणी जर का त्याने मधुर कामगिरी केली, नावामध्ये बरंच काही दडलंय आणि या मॅच मध्ये जर का कळंबुसर टीमला कमबॅक करायचं असेल तर मात्र हे षटक निर्णायक फेकावं लागेल. केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे, संतांनी सांगितलं. केल्याने सर्व गोष्टी होतील, पदू कराव्या लागतील. आणि इथे देखील जर का कमबॅक झालं तर नक्कीच अजूनही वेळ त्या ठिकाणी गेलेली नाहीये, कमबॅक करावं लागेल या मॅचच्या दरम्यान. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहताय खरं तर बॅटिंग वारदोली संघाला करावी लागेल. पिक फाईट दोन टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. आदित्य मोरे खोला टाकला बॉल, सेन्सिबल क्रिकेट पाहिलं, फक्त दिशा दिली, पुश करो और खुश रहो असा हा फटका होता. सन्मान देत असताना पण त्या ठिकाणी पाहिलं स्वप्नीलला. तर स्वप्नीलकडे ती आक्रमकता, स्वप्नीलकडे टेम्परामेंट आहे, संयम आहे, कधीही तो डावाला पलटवू शकतो, त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्याने सिंगल घेत असताना एंड बदलला, स्ट्राईक रोटेट केली आणि पहिली सिंगल या ठिकाणी सिद्दीक करोले संघासाठी पाहायला मिळाली. नयन बाद झाला तर पांड्या मडवी हा पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. जवळजवळ 8 बॉलच्या प्रतीक्षेनंतर हा 9वा बॉल फेस करण्यासाठी तो पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. सलामीवीर, आक्रमक खेळाडू, ओपनिंग ब्लास्टर. स्ट्रायकिंग एंडला पण येताना पाहता मधुरचं हे षटक. राऊंड द विकेट, शॉट पूल करताना प्रॉपर टायमिंग, बॅटच्या मिडलला बॉल लागला आणि निघालाय मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार षटकार. एक षटकाराने मात्र समीकरण पूर्णपणे बदलवून टाकला. तर रन बॉल 15 बॉल 15 चं समीकरण या मॅच मध्ये आलं. विजयासाठी 15 चेंडूमध्ये मैदानामध्ये सिद्दीक करोले संघाला 15 धावांची गरज.
याही बोला गुडघा टेकत ऑन साइडला फटका पिकअप शॉट खेळायचा होता पण प्रॉपर कनेक्शन नाही आहे त्यामुळे एक सिंगल इथे मिळेल. आमचे कारपाडाचे लिजंड क्रिकेटर भरत घरत चौथ्या सामन्यामध्ये इन ॲक्शन मध्ये असतील. आज बहुतांश आपण पाठीराखे पाहिलं तर या पंचक्रोशीतील तुम्हाला मोठ्या संख्येमध्ये पाठीराखे पाहायला मिळतील पहिल्या रात्रीपासून, कारण पहिल्यांदा या विभागामध्ये नाईट स्पर्धा आहे. जिथे विभागामध्ये नाईट स्पर्धा पाहिली यानंतर पुढे गेला आपण चिरनेरमध्ये पाहिले, परंतु या परिसरामध्ये खंत होती नाईट स्पर्धा होईल का नाही, परंतु हे स्वप्न पूर्ण केलं बाळा गावण, रोशन गावण, दीपेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. आई भवानी गावदेवी चषक 2025 हे दमदार पर्व. 14 बॉल 14चं समीकरण समोर स्वप्नील पाटील यावेळेला ऑन साइडला पिकअप शॉट, जबरदस्त फटका होता मिड विकेटच्या बाहेर, पॅरलल, इट्स अ फ्लायटी अँड मायटी ह्यूज हिट षटकार. फक्त 8 धावांची गरज आहे. 30 धावा धावफल वरती लागल्या. येणारे काही बॉल विजयासाठी 8चं समीकरण या मॅच मध्ये आहे. 8 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. फुल लेन बॉल, नशिबाची साथ, घर फिरले की घराचे वासे हे फिरू लागतात अशी एक म्हण आहे. पहिला दुष्काळ त्या 13वाना बॅटला ब्रश करून बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार, नशिबाचा चौका. आली होती एक काल त्याने गाजवला, पण तेव्हाचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट जमीन आसमानचा फरक आहे. कारण आता थोडंसं क्रिकेट प्रगल्भ झालं, प्रोफेशनल झालंय. आमचे खरं तर आमदार चषकाचे दमदार आयोजक तळोजे मजकूरचे आमचे मित्र कामेश पाटील यांच्याकडून सिद्दीक करोले टीमला या स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचं मनापासून आभार. कामेश पाटील या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वाधिक VIP एंट्रीज जर खरं तर अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्पर्धेमध्ये पाहिले असेल तर ती स्पर्धा असेल आमदार चषक. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळले. इथे मात्र सिंगल रन या बॉलवरती मिळाली. एका रनने मात्र